व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेने माफी मागितली. मला माफ करा, आणखी एक संधी द्या म्हणत प्रणित मोरेकडून दिलगिरी व्यक्त. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारवर कारवाई. सेजल पवारला 15 दिवस महाविद्यालयामध्ये येण्यापासून बचाव. केएम प्रशासनाची कारवाई. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. उद्धव ठाकरे 5 दिवस सुट्टी घेतात आणि रविवारी बैठक घेतात. त्यामुळे उद्या रविवारी बैठक बोलावली आहे. कार्यकर्ते नेते तुमच्यासोबत राहणार नाहीत. वीकेंडच्या भरोशावर पक्ष चालत नाही. ठाकरेंच्या बैठकीवर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवर दगडफेक. 2 अल्पवयीन मुलं ताब्यात तर एकाचा शोध सुरू. ताब्यात घेतलेले अल्पवयीन मुलं कचरा वेचणारी असल्याची माहिती. गुरुवारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमित ठाकरे मातोश्रीवर. अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. संतोष बांगरांनी ठाकरेंच्या माजी आमदाराची घेतली गळाभेट. माजी आमदार संतोष टारफे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतली भेट. संतोष टारफे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. आर्णीचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नीच्या वाहनाचा अपघात. अपघातामध्ये प्रिया तोडसाम जखमी. पायाला आणि डोक्याला दुखापत. यवतमाळच्या गोधनी बायपासवर अपघात. चालकही जखमी. एडीएमसीच्या महापौर फेरीवाल्याकडून खरेदी करत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल. कल्याण डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांचं आंदोलन तर दुसरीकडे शिवसेनेच्या महापौर फेरीवाल्यांकडून खरेदी करतात काँग्रेसचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट निर्माण. येत्या काळामध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त. पाऊस लांबल्याचा फटका. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार.